बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की ताक, गूळ, विलायची मारा, त्यानंतरच मधमाशा येतात. पण आम्ही सुद्धा हा प्रयोग केला होता, पण त्यांना आम्हाला असा फारसा फरक पडला असं आम्हाला तरी वाटत नाही. कारण जोपर्यंत 30-32 डिग्री सेल्सिअस तापमान आणि फ्लावरिंग असं 50% जास्त झाडाला निघत नाही, तोपर्यंत मधमाशी बाहेर येतच नाही. ज्यावेळेस पूर्ण फ्लावरिंगमध्ये प्लॉट येईल, 50% जरी आला तेव्हाच मधमाशी येते. आणि त्यावेळेस मधमाशी आल्याच्या नंतर अतिसंवेदनशील असे किंवा अतितीव्रतेचे कीटकनाशक न वापरता स्प्रे काढून घेणे, तेव्हाच मधमाशी प्लॉटमध्ये राहते आणि सुंदर अशी सेटिंग होते. अशा प्रकारची मधमाशी प्लॉटमध्ये असणं फार गरजेचं आहे. मधमाशी आपल्या प्लॉटमध्ये असलं म्हणजे 80% जास्तीचं